शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जादा परताव्याचं आमिष दाखवून इचलकरंजीतील दोघा जणांनी 49 जणांची सुमारे 2.25 कोटींची फसवणूक केली आहे। या प्रकरणी मोहसिन मणेर आणि मुत्सर मकानदार या दोघांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। शेअर मार्केटमधून भरपूर पैसे मिळवून देतो असं सांगून आजवर अनेकांनी कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे, पण तरीही जनता शहाणी होत नाही हे दुर्दैव। इचलकरंजीतील मोहसिन मणेर आणि मुदस्सर मकानदार यांनी व्यंकटरमण शिरापुरम यांच्यासह 49 जणांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास महिन्याला 8% प्रमाणे नफा मिळवून देतो असं सांगितलं। त्यामुळे या लोकांनी धनादेश देऊन किंवा ऑनलाईन बँकिंगद्वारे त्या दोघांकडे आर्थिक गुंतवणूक केली। नेहमीप्रमाणे सुरुवातीला काही महिने चांगला परतावा मिळाला, मात्र गेल्या 2 महिन्यांपासून परतावा मिळणं बंद झालं। शिवाय मणेर आणि मकानदार यांचा फोन बंद झाला आणि कार्यालयही बंद झालं। त्यामुळे फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर शिरापुरम यांच्यासह 49 गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे धाव घेतली। त्यानंतर इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। प्राथमिक माहितीनुसार सध्या सुमारे 2.25 कोटी रुपयांची फसवणूक उघड झाली असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे। आजवर अशा प्रकारे कित्येक लोकांची फसवणूक झाली आहे, पण तरी सुद्धा शेअर मार्केटमधून भरपूर परतावा मिळतो ही नागरिकांची हास्यास्पद समजूत आहे। त्यामुळे फसवणाऱ्यांचं फावतंय।